देवदत्त श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे नजर लागणे, दृष्ट लागणे हे अगदी सहज मानलं जातं. तर नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? तर घरालाही नजर लागू शकते, व्यक्तीलाही नजर लागू शकते. म्हणजे नेमकं काय असतं? तर एखादी व्यक्ती मत्सर करते आपल्या घराचा, तेव्हा तिची नजर लागते, तिचा त्रास आपल्याला होतो, म्हणजेच नजर लागते. मग नजर लागते म्हणजे नेमकं काय असतं? तर ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते आणि त्या मत्सरपूर्ण नजरेचा त्रास आपल्याला होतो. आता ही नजर काढायच्या अनेक गोष्टी, अनेक उपाय आपल्याकडे आहेत. ते आता आपण कोणकोणते आहेत बघूया ते. परंतु साधारणपणे जेव्हा अशी नजर लागते घराला किंवा एखाद्या व्यक्तीला, तेव्हा तिथली सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये चिडचिड, आजारपण किंवा कामात अडथळे यायला लागतात. त्यामुळे ही नकारात्मकता शोषून घेण्यासाठी विशिष्ट गुणधर्म असलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो. जसं की आता मीठ आहे, मोहरी आहे, अशा या वस्तू आहेत. ह्याने आपण नजर काढतो आणि त्याच्याने आपली जी नकारात्मकता घरातली असते ती आपण साधारणपणे दूर करतो. तर आपण आता हे बघणार आहोत की नजर काढण्यासाठी फक्त मीठ आणि मोहरी एवढंच असतं का? तर नाही, तसं नसतं. आपण अनेक गोष्टींचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकतो. मिठेने आपण का नजर उतारतो? तर त्याच्यामध्ये नकारात्मकता जी असते ती शोषून घेण्याचं त्याच्यात सामर्थ्य असतं. मिठाचे जे स्फटिक असतात ते हवेत आणि शरीरात नकारात्मक लहरी खेचून घेतात दोन्हीमधल्या, आणि म्हणून मोहरीला रुद्र शक्तीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. तिचा तिखटपणा आणि ऊर्जा हा वाईट लहरींना नष्ट करायला मदत करतो. मीठ मोहरी हातात घेऊन पीडित व्यक्तीवरनं जेव्हा आपण 7 वेळा ती ओवाळतो आणि लगेच तिला घराच्या बाहेर टाकून देतो. आता हे ओवाळतानासुद्धा काही शब्द आहेत की आल्या गेल्यांची, भूताखेतांची, शेजारापाजाऱ्यांची, घरातल्यांची, कुणाचीही माझ्या बाळाला दृष्ट लागू नये किंवा माझ्या घराला दृष्ट लागू नये असं आपण म्हणून ते 7 वेळा ओवाळत असतो. आणि मग नंतर ती एक तर जाळून टाकतो आपण, आणि जाळल्यानंतर जर तिचा घाण वास आला तर समजायचं की खरोखरच नजर लागली होती, ती आता गेली. किंवा मग ती घराच्या बाहेर कचराकुंडीत नेऊन पण टाकतात, असं सुद्धा करतात. आता मिठाचा खारटपणा आणि मोहरीचा तीक्ष्ण गुणधर्म जो असतो ती नकारात्मकता आपली म्हणजे जी असते ती शोषून घेतो आणि ह्यानंतर ते सगळे दोष अगदी सगळे जळून खाक होतात. आता दुसरा प्रकार कोणता आहे? तर सुक्या लाल मिरच्या. 5 किंवा 7 सुक्या लाल मिरच्या ओवाळून आगीत टाकल्या जातात. तर असं म्हणतात की जर मिरच्या जळताना त्याचा तिखटपणा ठसका आला नाही तर नजर खूप कडक होती. तुम्ही बघा, साधारणपणे आपण जर मिरच्या जाळल्या तर किती ठसका लागतो. साधी फोडणीला घातली तरीसुद्धा ठसका लागतो. पण या बाबतीत जर ठसका नाही लागला तर मिरच्याने ती सर्व नकारात्मकता शोषून घेतली आहे स्वतःमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. मिरच्यांची संख्या ही नेहमी विषम ठेवायची, म्हणजे 3, 5, 7. कारण विषम संख्येच्या ऊर्जेच्या प्रभावात अधिक ती प्रभावी ठरते, म्हणून ते वापरायचं. अग्नी हे शुद्धीकरणाचे सर्वात मोठे प्रतीक असल्यामुळे मिरच्याच्या माध्यमातून ही ओढून घेतलेली नजर जी असते ती आगीमध्ये भस्म केली जाते. तर हा मिरच्यांचा जो एक स्वाभाविक ठसका पूर्ण घरात पसरतो, तर तसा तो पसरत नाही. त्यावेळेला कडक नजर लागली असं समजायचं असतं. आता तिसरं म्हणजे आहे लिंबू. लिंबू हे अतिशय न्यूट्रलाइज करणारा घटक, म्हणजे तटस्थ, ऊर्जेला तटस्थ करणारा हा घटक आहे. आंबट आणि आम्लयुक्त गुणधर्मामुळे वाईट लहरींना ते लगेच स्वतःकडे आकर्षित करतं. अनेकदा घराच्या बाहेर किंवा वाहनाला लिंबू मिरची बांधण्यास सांगितलेलं जातं. त्याचं कारणच हे आहे की पहिली जर त्या लिंबावर पडते आणि पडावी आणि तिथूनच नकारात्मकता शोषली जावी, हा त्याच्यामागचा हेतू असतो. आता दृष्ट काढलेलं जे लिंबू असतं ते लिंबू कापून त्यावर कुंकू लावलं जातं आणि ते 4 रस्त्यावर जाऊन टाकलं जातं. असं सुद्धा केलं जातं, जेणेकरून ती ऊर्जा जी आहे ती विखुरली जाते. म्हणजे लिंबामध्ये सौर ऊर्जेचे एक अंश असतं. घरातल्या वास्तुदोषांचा प्रभाव कमी करण्यास ते मदत करतं. वाहनांना लिंबू बांधल्यामुळे प्रवासातले अडथळे, अपघात असे सुद्धा टळले जातात, अशी सुद्धा एक धार्मिक कल्पना त्याच्यामागे आहे. आता चौथा भाग आहे तो तुरटीचा. तुरटीसुद्धा ओवाळून आगीत टाकून ती वितळवली जाते आणि तिचे विशिष्ट आकार तयार होत असतात.
आता लोक त्या आकारावरून कोणाची नजर लागली आहे ह्याचा अंदाज लावतात. आता तुरटी ही हवेतला अशुद्धपणा दूर करण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे ऊर्जा शुद्धीकरणासाठी सुद्धा ती प्रभावी मानली जाते. जळलेली तुरटी जेव्हा एखाद्या मानवी आकृतीचं किंवा डोळ्याचा आकार घेते तेव्हा नजर उतरली असं मानून व्यक्तीला मानसिक समाधान मिळतं. आता ही जळलेली तुरटी जी असते ती घराच्या बाहेर नेऊन पायदळीत तुडवायची असते किंवा मातीमध्ये गाडून टाकायची असते. ही अगदी विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे खास करून व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाला लागलेली वाईट नजर असते त्यासाठी तुरटीचा वापर खास केला जातो. आता 5वा प्रकार म्हणजे आहे झाडू. आता झाडू हा स्वच्छतेचं प्रतीक आहे. दृष्ट काढताना झाडूचा वापर म्हणजे त्या व्यक्तीच्या भोवती साचलेली कचरारूपी नकारात्मक ऊर्जा झाडून बाहेर काढणे. आता अजूनही ग्रामीण भागामध्ये जर लहान मुलांची नजर उचरायची असेल तर त्यावेळेला झाडू किंवा घरातल्या केरसुणीचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये म्हणजे जे तेजोवलय असतं त्याच्यात जो साचलेला जडपणा असतो तो दूर होऊन त्याला हलकं वाटायला लागतं. झाडूने दृष्ट काढणं म्हणजे घरातल्या लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन वाईट शक्तींना सीमेबाहेर हाकलून लावणं हा त्याच्या मागचा संकेत आहे. आता 6वा आहे मोरपीस. मोरपीसाने दृष्ट कशी काढली जाते तर मोरपीस हे श्रीकृष्ण आणि शुद्धतेचं हे प्रतीक मानलं जातं. मोरपिसानं दृष्ट काढणं हे अत्यंत सौम्य आणि सात्विक मानलं जातं. विशेषतः लहान मुलांची जी नजर काढली जाते त्याच्यासाठी या मोरपिसांचा वापर केला जातो. कारण मोरपिसांची जी स्पंदनं असतात ना ती मनाला शांत करतात. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने मोरपीस हे शरीरातील 7ही चक्रांना संतुलित करण्याचं काम करतं. मूल जर सतत रडत असेल आणि त्याला भीती जर वाटत असेल तर मोरपिसानी त्याची दृष्ट काढायची. म्हणजे काय, मोरपिसानी फुंकर घातल्यास त्याला शांत झोप लागते. मंदिरात सुद्धा मोरपिसाच्या गुच्छाने भक्तांवरून झारा फिरवला जातो बघा. बऱ्याच जणांना हा अनुभव असेल. काय त्याचा अर्थ आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी एक सात्विक मार्ग आहे म्हणून मोरपीससुद्धा वापरलं जातं. आता 7वा आहे कोळसा. आता कोळशाचा रंग असतो काळा. हा काळा रंग नकारात्मकता शोषून घेण्यासाठी वापरला जातो. म्हणून तुम्ही बघा आपण उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामध्ये काळे रंगाचे कपडे घालून जायचे नाही का, कारण काळा रंग हा शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. म्हणजे उन्हाळा तो म्हणजे उष्णता जास्त शोषून घेतो. म्हणजेच काळ्या रंगामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती आहे. दृष्ट काढताना कोळशाचा तुकडा वापरणं म्हणजे काळ्या रंगाच्या माध्यमातून वाईट नजरेचा प्रभाव ओढून घेणं असं असतं. कोळसा पाण्यात टाकून किंवा त्याचा काळा टिळा लावून दृष्ट काढण्याची खूप प्रचलित पद्धत ही आहे. कोळसा हा कार्बनचे रूप असल्यामुळे वातावरणातील दूषित लहरी ज्या असतात त्या स्वतःमध्ये सामावून घेण्याची एक शक्ती त्याच्यामध्ये असते. यज्ञ किंवा होमातली राख जी असते तिचा जर वापर केला तर शरीराभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते जे बाहेरील वाईट शक्तीपासून रक्षण करते. म्हणून तुम्ही बघा असं म्हणतात की कोळसा नाही पण आपण अगरबत्ती जेव्हा लावतो आणि तारक मंत्र म्हणतो श्री स्वामींचा, त्याची राख आपण आपल्या कपाळाला लावतो किंवा पाण्यात घालून ती पितो. म्हणजेच काय होतं तर ज्या बाहेरील वाईट शक्ती आपल्या असतात त्या आपल्याला त्याच्यापासून संरक्षण देतं. तो अंगारा आपल्याला त्या वाईट शक्तीपासून संरक्षण देत असतो. तर तसा हा याचा उपयोग आहे. आता दृष्ट काढण्याच्या या प्रथांमध्ये काय आहे की प्रबळ इच्छाशक्ती मात्र काम करते. जेव्हा आपण या वस्तू ओवाळून टाकतो ना तेव्हा सर्व काही ठीक होणार आहे, छान होणार आहे अशी सकारात्मक भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते, ज्याला मानसशास्त्रामध्ये प्लॅसिबो इफेक्ट असं सुद्धा म्हणलं जातं. आता श्रद्धेचा भाग म्हणून या गोष्टी मनाला शांतीही देतात, आधारही देतात, सर्वच काही देतात. त्यामुळे आपण हे अगदी मनापासून करणं खूप गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर दृष्ट काढल्यानंतर मात्र एक गोष्ट करायची नक्की आहे, ती म्हणजे ज्याची दृष्ट आपण काढतो ज्या व्यक्तीची, त्या व्यक्तीला जाऊन लगेच हातपाय धुवायला सांगायचे आणि देवाच्या पाया पडायला सांगायचं. म्हणजे आणि देवाच्या समोर मागणं मागायला लावायचं की हे ईश्वरा पाठीशी राहा, कुणाची नजर लागू देऊ नकोस, दृष्ट लागू देऊ नकोस, आमच्या घरात सुख, स्वास्थ्य, शांती, समाधान नांदू दे. आणि असं म्हणून
त्या देवाला पाया पडायचं. हे एवढं सगळं केल्यानंतर नजर लागणारी गोष्ट होणारच नाही. व्हिडिओ आवडले असल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिकही करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.